या भवनामध्ये परमेश्वर तू आम्हाला एकत्र केलास. आज या भवनामध्ये परमेश्वर तुझे आराधना करण्यासाठी हो देवा परमेश्वर तू आम्हाला एकत्र केलास. हो देवा परमेश्वर गेल्या आठवड्याभर तू आम्हाला चांगल्या रीतीनं सांभाळलास. पण या भवनामध्ये परमेश्वर त्या शब्दाची आठवण ठेवून ते पवित्रपणे पाळण्यासाठी प्रभू तू आज आम्हाला एकत्र केलास. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतात. जे वचन माझ्या मुखातून निघणार आहे प्रभू ते वचन प्रभू तू आशीर्वादित कर. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द परमेश्वरा हा तुझा असावा माझ्या परमेश्वर. कारण प्रभू जसा परमेश्वर तू मोशाशी बोललास, जसा परमेश्वर तसा तू शमूएलाशी बोललास, तसा परमेश्वर आज तू माझ्याशी बोल. तुझ्या लोकांच्यासाठी बोल परमेश्वर. आज तुझ्या लोकांना परमेश्वर जो वचनाचा मानना परमेश्वर तू देणार आहेस माझ्या प्रभू, तो मानना परमेश्वर आशीर्वादित कर माझ्या परमेश्वर. धन्यवाद देत आहे या वचनाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या प्रभू तुझं कार्य करू दे आणि तुझं गौरव येशूच्या नावात मागतो म्हणतोय. आमेन. हालेलुया. आम्ही सर्वजण बसून घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थोड्या वेळासाठी सर्वजणांनी शांत राहूया. हालेलुया. कारण खूप सुंदर देव आज तुमच्यानी माझ्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला एवढ्या लांबून जर देवानं तुम्हाला आणि मला एकत्र केले तर त्याच्या पाठीमागं देवाचा उद्देश आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस देवाचं वचन आमच्यामध्ये येतं ना त्यावेळेस देवाची कृपा आमच्यामध्ये येत आहे. हालेलुया. काय येत आहे? देवाची कृपा आमच्यामध्ये येत आहे माझ्या देवाच्या लेकरांना. ज्यावेळेस मी ह्या साईडला मी ज्यावेळेस प्रार्थनेसाठी या भवनासाठी प्रार्थनेसाठी ज्यावेळेस मी ह्यासाठी निघलो त्यावेळेस माझ्या देवाच्या लेकरांना मी पूर्ण विचार करत होतो की देवा आज तुझ्या लोकांच्या बरोबर तू काय बोलणार आहेस. हालेलुया. आज आम्ही सगळेजण ऐकाय आले कारण देव आमच्याशी बोलणार आहे. कारण माझ्या देवाच्या लेकरांना इस्रायल लोक ज्यावेळेस एकत्र यायचे ना त्यावेळेस देव त्यांच्याशी बोलत होता माझ्या देवाच्या लेकरांना. आणि तो परमेश्वर आज तुमच्यानी माझ्याशी बोलणार आहे. हालेलुया. हालेलुया. जोरात हालेलुया. कारण आम्ही सामान्य माणूस नाही माझ्या देवाच्या लेकरांना. ज्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला घडवलं, ज्या परमेश्वरानं तुमच्यानी माझ्यावर प्रेम केलं, ज्या परमेश्वरानं तुमच्यानी माझ्यावर जी प्रीती दाखवली, जो परमेश्वर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, जो माझ्या देवाच्या लेकरांना पुनरुत्थित झालेला जो प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही त्याची लेकरं आहोत. हालेलुया. आम्ही कोण आहोत? त्याची लेकरं आहोत माझ्या देवाच्या लेकरांना. बघा आज देव आमच्याशी जी बोलणार आहे ना की परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार आहे. हालेलुया. आज काय येणार आहे? परमेश्वराचं सामर्थ्य. कारण माझ्या देवाच्या लेकरांना येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. कुणाच्या नावामध्ये सामर्थ्य आहे? येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे माझ्या देवाच्या लेकरांना. ज्या वेळी तुम्ही प्रार्थना करणार आहे, ज्या वेळी माझ्या देवाच्या लेकरांना तुमच्या जीवनामध्ये संकट येणार आहे किंवा तुम्ही संकटामध्ये आहे किंवा तुम्ही अडचणीमध्ये आहे किंवा तुम्ही दुःखामध्ये आहे किंवा तुम्ही क्लेशामध्ये आहे किंवा तुम्ही आजारपणामध्ये आहे, माझ्या देवाच्या लेकरांना ज्यावेळेस येशूच्या नावामध्ये तुम्ही प्रार्थना करणार आहे ना येशूचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार. हालेलुया. काय येणार आहे माझ्या देवाच्या लेकरांना? येशूचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार आहे. आणि मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो 2 शब्दाची प्रार्थना केली. देव म्हटला की बोल, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार आहे. हालेलुया. हालेलुया. बघा माझ्या देवाच्या लेकरांनो प्रेषिताचे कृत्य याचा 3रा अध्याय 1 ते 8 वचनामध्ये आम्ही जाऊया माझ्या देवाच्या लेकरांनो. त्या ठिकाणी एक दाखला नाही तर त्या ठिकाणी एक सत्य घटना आहे माझ्या देवाच्या लेकरांना. आणि ती सत्य घटना अशी आहे की एक जन्मताच पंगू मनुष्य आहे आणि त्याला जन्मापासूनच कसा होता? तो पांगळा होता माझ्या देवाच्या लेकरांना. आणि त्याला कुठलंही काम करता येत नव्हतं, त्याला कुठेही चालता येत नव्हतं, त्याला कुठेही जाता येत नव्हतं. पण माझ्या देवाच्या लेकरानं काही लोक त्याला काय करायचे की त्याला दोन्ही खांद्याला धरायचे आणि सुंदर नावाचा एक दरवाजा आहे त्या दरवाजाजवळ जाऊन काय करायचे? त्याला बसवत होते माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. आणि ज्यावेळी सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसवायचे ना त्यावेळी माझ्या देवाच्या लेकरांनो
देवाच्या मंदिराची घंटा झालेली असायची. हालेलुया. देवाच्या मंदिराची काय झालेली असायची? वेळ झालेली असायची. आणि मग लोक काय करायचे? देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होते माझ्या देवाच्या लेकरानं. आणि मग जाता जाता ते लोक काय करायचे? त्या भिकाऱ्याला 2 पैसे टाकून माझ्या देवाच्या लेकरानं ते पुढे जात होते. हालेलुया. इन द नेम ऑफ जीसस. माझ्या देवाच्या लेकरानं, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर ह्या पंगू मनुष्यासारखी जर स्थिती असेल, आज आमच्या जीवनामध्ये सर्व काय पण नसल्यासारखं जर आज आमचं जीवन असेल, आज आमच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पण नसल्यासारख्या आमच्या जीवनामध्ये गोष्टी आहेत माझ्या देवाच्या लेकरानं, पण तो येशू त्याच्या नावाच्या सामर्थ्यामध्ये तुमचं जीवन बदलणार आहे. हालेलुया. काय बदलणार आहे? जीवन बदलणार आहे. कारण येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. कुणाच्या नावामध्ये सामर्थ्य आहे? येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे माझ्या देवाच्या. आज माझ्या देवाच्या लेकरांनो, विश्वासामध्ये तुम्ही ज्या काय गोष्टी परमेश्वराकडे मागाल ना, परमेश्वर त्याच्या नावाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये उतरणार. हालेलुया. अनेक बंधनं तुटणार आहेत माझ्या देवाच्या लेकरांना. अनेक तुमच्या जीवनामधल्या व्याध्या निघून जाणार आहेत माझ्या देवाच्या लेकरांना. आज तुम्ही अपयशामध्ये जर जीवन जगत असाल, आज तुम्ही जर निराशामध्ये जीवन जगत असाल, आज तुम्ही जर चिंतेमध्ये जीवन जगत असाल, आज तुमच्या जीवनामध्ये जर काळजी असेल, तर आज परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार. हालेलुया. काय येणार आहे? येशूचं सामर्थ्य येणार आहे. कारण त्या नावामध्ये सामर्थ्य आहे माझ्या देवाच्या लेकरानं. आणि मग आमच्या जीवनातली बंधनं तुटून जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या देवाच्या लेकरानं, बायबल सांगतं इन द नेम ऑफ जीसस. बायबल सांगतं त्या ठिकाणी एक लंगडा भिकारी आहे माझ्या देवाच्या. लंगडा पण आहे आणि भिकारी पण आहे. हालेलुया. आमची परिस्थिती आज बघायला गेलं तर ही स्थिती आहे माझ्या देवाच्या लेकरानं. आम्ही दिसतो चांगला पण आम्ही कुठेतरी कमजोर आहे. हालेलुया. आज आमचा हातपाय चांगला हलत आहे पण कुठेतरी आम्ही अपयशामध्ये जीवन जगत आहे. हालेलुया. आज आम्ही प्रार्थनेला येत आहे पण कुठेतरी आम्ही निराशामध्ये जीवन जगत आहे. हालेलुया. पण तो परमेश्वर आज तुमची परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. तो परमेश्वर काय करणार आहे? तुमची परिस्थिती बदलणार आहे. कारण तेवढ्या लांबून जर तुम्ही इथं आलाय, या भवनामध्ये आलाय, प्रार्थना करायला आलाय, तर येशूच्या नावाचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होणार. हालेलुया. काय होणार आहे? येशूच्या नावाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्राप्त होणार आहे माझ्या देवाच्या लेकरांना. बघा बायबल सांगतं या ठिकाणी बायबल सांगते की 3ऱ्या प्रहाराच्या वेळी मंदिराची घंटा झाली. आणि मग घंटा होत असताना पेत्र आणि योहान जे येशूचे शिष्य होते ते काय केले? देवाच्या मंदिरामध्ये जात होते. ते प्रार्थनेला जात होते. ते देवाची स्तुती करण्यासाठी जात होते. ते देवाची महिमा करण्यासाठी जात होते. देवाचा गौरव करण्यासाठी त्या ठिकाणी जात होते माझ्या देवाच्या लेकरांनो. आणि मग जाता जाता त्या ठिकाणी एक अशी घटना घडलेली आहे की येशूचं नावाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. बघा बायबल सांगतो तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक मनुष्य होता माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. पांगळा, पंगू इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. आज परिस्थितीनं आम्हाला पंगू केलेला आहे. हालेलुया. आज परिस्थितीनं तुम्हाला आणि मला पंगू करून ठेवलंय माझ्या देवाच्या लेकरांना. पण आज ते पंगत्व निघून जाणार आहे. हालेलुया. आज ते पंगत्व निघून जाणार आहे कारण येशूच्या नावात सामर्थ्य. हालेलुया. कुणाच्या नावात सामर्थ्य आहे? येशूच्या नावात सामर्थ्य आहे. बघा माझ्या देवाच्या लेकरांनो, बायबल या ठिकाणी सांगतं त्याला मंदिरामध्ये जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी. हालेलुया. पहिला मी वचन काय पाहिलं माझ्या देवाच्या लेकरांनो? तो जन्मताच कसा होता? पांगळा होता. दुसरी परिस्थिती त्याची काय होती? तो भीक मागत होता. हालेलुया. परिस्थिती बदलणारा परमेश्वर. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांनो, येशूचं सामर्थ्य आज तुम्ही इथून घेऊन गेल्याशिवाय जाणार नाही. हालेलुया. हालेलुया. तुमचे श्रम या ठिकाणी आला ते व्यर्थ जाणार नाहीत. तुम्ही या ठिकाणी प्रार्थना केला तुमचं व्यर्थ जाणार नाही कारण तुम्ही येशूच्या नावामध्ये मागता. हालेलुया. जगाच्या निर्माणकर्त्याच्या नावामध्ये तुम्ही मागत आहात.
हालेलुया. जो ज्याने माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मारला गेला, खेळला गेला माझ्या देवाच्या लेकरावर, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला गेला, त्या परमेश्वराकडे तुम्ही मागत, आणि त्याचं नाव येशू आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य. बघा बायबल सांगतात, म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. पेत्र योहान मंदिराच्या भीक मागितली. तेव्हा पेत्र आणि योहान म्हणाला, हालेलुया, त्यांच्याकडे तो निरखून पाहिला. त्याला वाटलं की आज पेत्र आणि योहान त्यांच्याकडे जगातला पैसा असेल, जगातलं सोनं असेल, जगातल्या अनेक गोष्टी असेल, ज्या परमेश्वरानं जग निर्माण केलेला आहे, ज्या परमेश्वरानं सृष्टी निर्माण केलेला आहे, ज्या परमेश्वरानं पैसा निर्माण केलेला आहे, तो पैसा त्यांच्याकडे असेल. म्हणून माझ्या देवाच्या लेकरांनो, तो भिकारी जो होता तो काय करत होता, निरखून पाहत होता की आज माझी परिस्थिती बदलणार, आज मी भीक मागणार नाहीये, कारण मला आज कुठली तरी एक गोष्ट मिळणार आहे, आज मला कुठली तरी एक वस्तू मिळणार आहे, आणि मी ज्यावेळेस वस्तू घेऊन जाईन त्यावेळेस माझी परिस्थिती बदलल. हालेलुया. इन द नेम ऑफ जीसस. तो विचार चांगला करत होता माझ्या देवाच्या लेकरानं, पण देव त्याची परिस्थिती बदलणार होता. हालेलुया. हालेलुया. बघा बायबल सांगतं, काहीतरी मिळेल ह्या अपेक्षाने पेत्र आणि योहानाकडे त्याने निरखून पाहिले, आणि मग बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरानो, पेत्र आणि योहान त्याला सांगत आहे, माझ्याकडे. पेत्र म्हणाला, आमच्याकडे पहा. हालेलुया. हालेलुया. आज तुमची परिस्थिती बदलणार असेल तर तुम्ही येशूकडे पहा. हालेलुया. आज तुमच्या निराशपणामध्ये बदल घडवणारा असेल तर तुम्ही येशूकडे पहा. आज तुमची आर्थिक गोष्टीमध्ये बदल घडवणार असेल तर तुम्ही येशूकडे पहा. आज तुमची स्थिती बदलणार असाल तर तुम्ही येशूकडे पहा. हालेलुया. कारण येशूच्या नावाचं सामर्थ्य तुम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय मिळणार आहे? येशूच्या नावाचं सामर्थ्य मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा बायबल सांगतं, काहीतरी मिळेल या अपेक्षाने त्या भिकाऱ्याने काय केलं, पेत्र आणि योहानाकडे पाहिलं. पेत्र आणि योहान म्हणत आहे की काय म्हणत आहे, आमच्याकडे पहा. हालेलुया. तुला देण्यासाठी सोने नाही आहे, तुला देण्यासाठी रुपये नाही आहेत, तुला देण्यासाठी जगातल्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत. हालेलुया. पण माझ्याकडे आहे, ते मी तुला देत आहे. ते तुझी परिस्थिती बदलणार आहे, ते तुला चालायला लावणार आहे, ते तुला भीक मागायला लावणार नाहीये, ते तुला सन्मानानं वागवाय देणार आहे, ते तुला इज्जत देणार आहे, आणि ते नाव म्हणजे येशू ख्रिस्ताचं नाव मी तुला देत आहे. उठ आणि चाल लाग. हालेलुया. 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 बायबल सांगतं, तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षाने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाहीये. हालेलुया. पण जे काही आहे ते मी तुला देत आहे. येशूच्या नावाचं सामर्थ्य. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांना, आज जर तुम्ही कठीण परिस्थितीमधून जात असाल, जर तुम्ही दुःखामधून जात असाल, जर तुम्ही निराशामधून जात असाल, त्या येशूकडे सर्वजण पहा. हालेलुया. त्या परमेश्वराकडे पहा. बायबल सांगतं, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये उठ आणि चालला. हालेलुया. कोणाच्या नावामध्ये? नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये उठ आणि चालला. बायबल सांगतं की पेत्र आणि योहानाने त्याच्या हाताला धरले आणि त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे तत्काळ बळाला म्हणत आहे. हालेलुया. तत्काळ माझ्या देवाच्या लेकरा लगेच कार्य, लगेच क्रिया.
हालेलुया. लगेच उत्तर. आमेन. कुणाच्या नावामध्ये? येशूच्या नावामध्ये माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. हालेलुया. वेळ लावणार नाहीये माझ्या देवाच्या लेकरांनो. उद्या करतो म्हणणार नाही माझा देव माझ्या देवाच्या लेकरांनो. परवा दिवशी करतो म्हणणार नाही माझ्या देवाच्या लेकरांनो. पण ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही कुठली गोष्ट परमेश्वराकडे मागाल त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं क्विकली, लगेच त्याच्या गोठ्यामध्ये बळ आले. क्विकली त्याच्या हातामध्ये ताकद. क्विकली तो उठून उभा राहिला. 3 क्रिया त्याच्या जीवनामध्ये झाल्या. हालेलुया. आज देव तुमची परिस्थिती, देव तुमची सिच्युएशन बदलणार. हालेलुया. देव तुम्हाला निराशामध्ये कधीच ठेवणार नाहीये. देवाचं सामर्थ्य तुम्हाला देणार आहे. हालेलुया. बघा बायबल सांगतो माझ्या देवाच्या लेकरांनो, या जगामध्ये येशू ख्रिस्ताशिवाय तारण नाहीये. हालेलुया. ज्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलाय त्याला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परिषदाचे कृत्याचा 4 अध्याय आणि 12 वचन आम्ही पाहूया. आणि तारण दुसरा कोणाकडून नाहीये माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. तारण कुणाकडून तुम्हाला मिळणार नाही माझ्या देवाच्या लेकरांनो. बायबल सांगतं कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कुठलेही या जगामध्ये नाव नाही माझ्या देवाच्या लेकरांनो. हालेलुया. दुसरं कुठलंच नाव नाहीये. बघा बायबल सांगतं असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये. हालेलुया. बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरांना, रोमकराचं पत्र याचा 10 अध्याय 9 ते 13 वचन आम्ही वाचूया. जगामध्ये माझ्या देवाच्या लेकरानं आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं दुसरं कुठलंच नाव आहे आणि ते एक नाव आहे. म्हणजे कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कोण आहे? येशू ख्रिस्त माझ्या देवाच्या लेकरानं. आणि तो अधिकार यहोवाने येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. हालेलुया. बघा बायबल सांगतो रोमकराचं पत्र याचा 10 अध्याय 9 ते 13 वचनामध्ये आम्ही जाऊया. की येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने तू कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवशील. हालेलुया. आमेन. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांनो, देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी देव फक्त विश्वास मागत आहे. हालेलुया. काय मागत आहे माझ्या देवाच्या लेकरांनो? विश्वासाच्या द्वारे तारण. मुखाने कबूल केल्यानंतर माझ्या देवाच्या लेकरांनो तारण. आम्ही येशू ख्रिस्त मरणातून उठला आहे माझ्या देवाच्या लेकरांनो, याच्याबद्दल जर आम्ही विश्वास ठेवत असेल तर आम्हाला तारण मिळणार आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. हालेलुया. बघा बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरांनो, कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो आमेन. हालेलुया. जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो काय होतो? नीतिमान ठरतो. हालेलुया. हालेलुया. पेत्राने योहानाने माझ्या देवाच्या लेकरांना, त्या लंगड्या भिकाऱ्याने माझ्या देवाच्या लेकरांना फक्त अंतःकरणामध्ये विश्वास ठेवला. हालेलुया. हे जे बोलत आहेत ना येशू ख्रिस्ताचं सामर्थ्याचं मी स्वीकारतो, घटकेला स्वीकारतो. हालेलुया. त्यानं अंतःकरणामध्ये विश्वास ठेवला माझ्या देवाच्या लेकरानं. त्यानं अंतःकरणामध्ये विश्वास ठेवला. जे येशूच्या नावाचं सामर्थ्य जे मला देत आहे ते मी स्वीकारत आहे. देवानं स्वीकारल्या त्याची परिस्थिती बदलली. हालेलुया. बदलली परिस्थिती. ते तुमची परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. बघा माझ्या देवाच्या लेकरानं, जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा. आमेन. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधी लग्न राहणार नाहीये. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधी निराश राहणार नाहीये. त्याच्यावर विश्वास ठेवणारा अनेक आर्थिक संकटातून तो जाणार नाहीये. त्याच्यावर विश्वास ठेवणारा माझ्या देवाच्या लेकरांनो त्याचे शत्रू त्याच्या विरोधामध्ये उठणार नाहीयेत माझ्या देवाच्या लेकरांनो. कारण बायबल सांगतं जो कोणी येशूच्या नावाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये स्वीकारत आहे त्याचं जीवन कधी फज्जित होणार नाहीये. हालेलुया. काय होणार नाहीये? फज्जित होणार नाहीये माझ्या देवाच्या लेकरांनो. म्हणून आज ही संधी देव तुम्हाला देत आहे. आज ही वेळ परमेश्वर तुम्हाला देत आहे. आज या भागामध्ये अनेक लोक आहेत माझ्या देवाच्या लेकरांना, पण ठराविक लोक आज या मंदिरामध्ये का देवानं आणलाय? कारण देव तुमचं जीवन कधी फज्जित होऊ देणार नाही. हालेलुया. देव तुमचं जीवन कधी लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही माझ्या देवाच्या लेकरांनो. कारण येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. कुणाच्या नावामध्ये सामर्थ्य आहे? येशूच्या नावामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे माझ्या देवाच्या लेकरांना. बघा बायबल सांगतं योहान कृत शुभ वर्तमान याचा 15वा अध्याय 16व्या वचनामध्ये आम्ही जाऊया. आमेन. सामर्थ्य मिळवण्यासाठी बायबल सांगतो माझ्या देवाच्या लेकरांनो तुम्ही मला निवडले नाहीये तर मी तुम्हाला निवडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. बाबर काका काय सांगतं देवाचं वचन की परमेश्वर म्हणत आहे तुम्ही येशू ख्रिस्ताला निवडलेलं नाहीये. हालेलुया. आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी असतील. हालेलुया. आम्ही अनेक गोष्टीच्या पाठीमागं पळाला असतो. आम्ही अनेक गोष्टीच्या पाठीमागं धावला असेल माझ्या देवाच्या लेकरानं. पण ज्या वेळेस देव तुम्हाला आणि मला सापडला, देवाचा सामर्थ्य तुम्हाला आणि मला मिळालं, त्यावेळेस देव म्हणत आहे की मी तुम्हाला निवडलेला आहे. हालेलुया. काय सांगतो बायबल? तर मी तुम्हाला निवडले पण मी तुम्हाला निवडले नाही तर नुसता नेमले पण आहे. हालेलुया. हालेलुया. कशासाठी नेमले आहे तुम्हाला आणि मला? तुम्ही जावे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये फळ द्यावे. हालेलुया. फळ द्यावे. हालेलुया. जावा. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये संकट येते त्या संकटावर हात ठेवून प्रार्थना करा. संकट दुभागलं जाणार आहे. तुम्ही जर आर्थिक संकटातनं जात असाल त्या आर्थिक संकट कागदावर लिहून ठेवा आणि प्रार्थना करा. आर्थिक संकट दुभागलं जाणार. हालेलुया. जर तुम्ही निराशामध्ये जात असाल तर त्या निराशावर तुम्ही हात ठेवा आणि येशूच्या नावाचा सामर्थ्याचा अनुभव. निराश पण दुभागलं जाणार आहे. कारण बायबल सांगतं की परमेश्वरानं तुम्हाला निवडले नाही तर तुम्हाला नेमलेही आहे. कशासाठी नेमले तुम्हाला? बायबल सांगतं यात हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे. या हालेलुया. जाऊन फळ द्यावे. तुमचे फळ टिकावे आणि जे काय तुम्ही माझ्या नावाने मागाल पित्याजवळ मागाल त्याने तुम्हाला द्यावे. हालेलुया. द्यावे. परमेश्वरानं तुम्हाला मला द्यावे. म्हणून माझ्या देवाच्या लेकरांना अनेक गोष्टीमध्ये देवाने तुम्हाला मला मोकळीकता दिलेली आहे. म्हणून बायबल सांगतो की येशूच्या नावामध्ये सामर्थ्य. हालेलुया. येशूच्या नावामध्ये माझ्या देवाच्या लेकरांना बायबल सांगतात एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक आंधळा नेहमी रस्त्याजवळ बसलेला असायचा. लूका शुभ वर्तमान याचा 18वा अध्याय आणि 35 ते 43 वचन. कोण होता? एक आंधळा होता आणि त्या गावाचं नाव आहे एरियो. आणि त्या एरिया गावात जवळ माझ्या देवाच्या लेकरांनो रोजचा उपक्रम काय करत बसत होता? भीक मागत बसत होता. हालेलुया. काय करत होता? भीक. परिस्थिती नाही आहे. हालेलुया. पण कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे, इलाज नाही आहे, म्हणून तो रस्त्यावर येऊन बसायचा, भीक मागायचा. एक दिवस माझ्या देवाच्या लेकरानं त्या एरियो म्हणून येशू ख्रिस्त जाताना
अनेक लोकांचा आवाज त्याच्या कानावर पडला. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं माझ्या देवाच्या, तो यरीहोजवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. हालेलुया. काय मागत बसला होता? भीक माग. कित्येक वर्ष, कित्येक दिवस माझ्या देवाच्या लेकरानं भीक मागत बसला होता. हालेलुया. भीक मागत बसला होता. बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरानं त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकला. विचारले हे काय आहे? हे काय आहे? त्याने त्यांना सांगितले येशू नासरेतकर. कोण जात आहे? येशू नासरेतकर जात आहे. इन द नेम ऑफ जीसस. माझ्या देवाच्या लेकरानो, त्या यरीहो जवळ बसणारा जो बर्थलमय आंधळा व्यक्ती आहे माझ्या देवाच्या लेकरानो, त्यानं विचार केला असत की आज जर मी येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा अनुभव जर घेतला नाही, कदाचित पुन्हा ती संधी मला मिळणार नाहीये. हालेलुया. आज आम्ही प्रार्थनेला आलेला आहे माझ्या देवाच्या लेकरानं. आज आम्ही देवाच्या नावामध्ये एकत्र आलेला आहे माझ्या देवाच्या लेकरानं. कदाचित उद्याचा दिवस तुम्हाला मला मिळेल याची आशा आम्हाला नाही माझ्या देवाच्या लेकरानं. पण आज संधी आहे, आज समय आहे, आज वेळ आहे माझ्या देवाच्या लेकरानं येशूच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्याचा. हालेलुया. बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरानं त्याने विचार केला. त्याने त्याला सांगितले, म्हणजे अनेक लोकांनी सांगितले, त्या गर्दीतल्या लोकांनी त्याला सांगितले येशू नासरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. हालेलुया. बघा माझ्या देवाच्या लेकरा, ज्या वेळेस एखाद्या भिकाऱ्याकडे जर आम्ही पाहिलं काय, तर त्याची परिस्थिती कशी असते? तर त्याच्या हातात एक ताट असतं. हालेलुया. त्याच्या हातामध्ये काय असतं? एक घोंगड किंवा एखादं चादर असतं. अनुभव घ्या माझ्या देवाचा. आम्ही बघितलं, अनेक भिकारी बघितले. हालेलुया. त्यावेळेस सुद्धा तो बर्थलमय नावाचा जो भिकारी होता, त्याच्याकडे काय होतं? एक ताट. हालेलुया. आणि त्याच्याकडे काय होतं? एक चादर त्याच्या अंगावर किंवा एक घोंगडं किंवा त्याच्या अंगावर होतं माझ्या देवाचं. बायबल सांगतात ते पुन्हा एकदा वचन वाचा. तेव्हा त्याने ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर तुम्ही दया करा. हालेलुया. कारण माझ्या देवाच्या लेकरांनो, या बर्थलमयला माहित होतं की कोणीतरी माझ्या आयुष्यामध्ये येणार आहे, आमच्या भविष्यामध्ये येणार आहे, की त्याच्या नावामध्ये आम्हाला सामर्थ्य मिळणार आहे, त्याच्या नावामध्ये आम्हाला तारण मिळणार आहे, त्याच्या नावामध्ये आम्हाला जीवन मिळणार आहे. आणि तो कोण असणार आहे? दाविदाच्या कुळातला व्यक्ती असणार आहे. आणि त्यानं शास्त्र वाचलेला व्यक्ती होता माझ्या देवाच्या लेकरांनो. पण ज्यावेळेस त्याने येशूचं नाव ऐकला, पवित्र आत्म्याने त्याला स्पर्श केला आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या मुखातून शब्द निघाला, अहो दाविदाच्या पुत्रा, तुम्ही माझ्यावर दया करा. कारण मला आता ताट हातात घेण्याची गरज नाहीये, मला आता चादर गुंडाळण्याची गरज नाहीये, आता मला भीक मागण्याची गरज नाहीये, आता मला पैसा गोळा करायची गरज नाहीये. अहो दाविदाच्या पुत्रा, तुम्ही माझ्यावर दया करा. बायबल सांगतो माझ्या देवाच्या लेकरांना, येशूचं सामर्थ्य त्याला प्राप्त झालं. हालेलुया. येशूनं त्याला बोलावलं, येशूनं त्याला बोलावलं, तुला काय पाहिजे सांग. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांना भीक मागणारा व्यक्ती होता. कोण होता माझ्या देवाच्या लेकरांनो? भीक मागणारा व्यक्ती होता. तो येशूकडे पैसा मागू शकत होता माझ्या देवाच्या लेकरानं. येशूकडे तो धन संपत्ती मागू शकला असता माझ्या देवाच्या लेकरानं. येशूकडे त्यानं सोने रुपये मागत बसला असता, कारण त्याची परिस्थिती आर्थिक संकटातून जात होती, म्हणून तो भीक मागत होता. पण माझ्या देवाच्या लेकरानो, त्यानं भीक न मागता, पैसा न मागता फक्त येशूला म्हटला की मला फक्त तुमची दृष्टी. हालेलुया. मला फक्त तुम्हाला बघायचं. हालेलुया. माझ्या देव पेत्रन योहानने काय म्हटले? तुम्ही माझ्याकडे पहा. येशू काय म्हणत आहे? हालेलुया. हा बर्थलमय काय मागत आहे? मला फक्त तुम्हाला पाहायचं. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांनो, पुन्हा ते सांगत, ज्यावेळी
तुम्ही अनेक संकटातून, समस्यातून, अडचणीतून, दुःखातून, कष्टातून, अरिष्टातून, निराशातून जर जात असाल तर त्या येशूकडे पहा. हालेलुया. कुणाकडे पहा? येशूकडे पहा. येशूचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होणार. हालेलुया. येशूचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होणार आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. ज्या बर्थलमेला बायबल सांगतं की तुला काय पाहिजे सांग, मी देण्यासाठी तयार आहे. त्याला दुसरं काही मागितलं नाही, फक्त मला तुला पाहायचं आहे. हालेलुया. दृष्टी मागितली. प्रेज द लॉर्ड. येशूनं त्याला दृष्टी दिली. आज आम्हाला आत्मिक दृष्टीची गरज आहे. आम्ही देवाकडे काय मागतो? पैसा मागतो. आम्ही देवाकडे काय मागतो? बंगला मागतो. आम्ही देवाकडे काय मागतो? आमची परिस्थिती बदलू दे मागतो. हालेलुया. पण जो जगाचा निर्माण करता, ज्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या सोबत असेल, तर माझ्या देवाच्या लेकराला जगातल्या गोष्टीच्या पाठीमागे पळण्यासाठी आम्हाला गरज नाहीये. कारण अनुवादाच्या पुस्तकामध्ये बायबल सांगते की आशीर्वाद तुझ्या पाठीमागे धावत लागते. हालेलुया. हालेलुया. म्हणून माझ्या देवाच्या लेकराला येशूच्या नावामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. माझ्या देवाच्या लेकराला अजून एक गोष्ट आहे की 10 कुष्ठरोगी असतात. हालेलुया. आणि ज्यावेळेस ते येशूला पाहतात त्यावेळेस मोठमोठ्यानं ओरडतात, येशू, गुरुजी आमच्यावर तुम्ही दया करा. गुरुजी तुम्ही आमच्यावर काय करा? दया करा. माझ्या देवाच्या लेकरानं लूक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 7, 11, 19 पर्यंत जर वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं माझ्या देवाच्या लेकरानं. हालेलुया. 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 बघा माझ्या देवाच्या लेकरानं 13वं वचन वाचा. लूक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 13 वचन. हा. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी आमच्यावर तुम्ही दया करा. हालेलुया. बघा 12व्या वचन, 11व्या आणि 12व्या वचनामध्ये जर पाहिलं तर येशू काय करत आहे? येरुशलेमेकडून चालत जाऊन माझ्या देवाच्या लेकरानं 11 वचन वाचा. मग असे झाले की येरुशलेमेकडे चालत असता शम्रोन व गालिल यामधून गेला आणि एका गावात जात असताना कुष्ठ रोग असलेले 10 पुरुष त्यांना भेटले. हालेलुया. मगाशी आम्ही वचन काय वाचलं माझ्या देवाच्या लेकरानं? तर परमेश्वरानं, आम्ही देवाला नाही तर देवानं आम्हाला निवडलं. येशूला जायचं होतं कुठं? येरुशलेम. येशू जात आहे कुठं माझ्या देवाच्या लेकरानं? शम्रोनीमधून. हालेलुया. शम्रोन जी देश किंवा राष्ट्र किंवा नगर आहे ना माझ्या देवाच्या लेकरानं, त्या शम्रोनामधून यहुदी लोक जात येत नव्हते. हालेलुया. का शम्रोनीमधून जात येत नव्हते? कारण शम्रोनीची जे लोक होते ना ते खालच्या दर्जाचे लोक होते. हालेलुया. म्हणून यहुदी लोक जे होते, शास्त्री पुरुषी जे लोक होते, त्या लोकांच्या बरोबर व्यवहार करत नव्हते. काही त्यांच्याकडनं घेत नव्हते किंवा काही त्यांच्याकडनं देत नव्हते. पण बायबल सांगते की जगाचा निर्माण करता शम्रोनीमधून जात आहे. हालेलुया. का जात आहे? कारण त्या गावामध्ये 10 कुष्ठरोगी होते. बघा माझ्या देवाच्या लेकरांना 10 कुष्ठरोगी, ज्यांना जगामध्येच नाही, गावातही नाही आणि समाजातही त्यांना किंमत नाही. हालेलुया. आणि ते कुठं आहेत? गावाच्या बाहेर आहे. बायबल सांगतो की ते कुठं आहेत? गावाच्या बाहेर आहेत माझ्या देवाच्या लेकरांना. बघा बायबल सांगतं गावाच्या बाहेर असताना ते लांबून येशू ख्रिस्ताला पाहत आहेत आणि येशू ख्रिस्ताला पाहून मोठ्यानं काय ओरडत आहेत? 12 वचन. आणि एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्यांना भेटले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी आमच्यावर दया करा. हालेलुया. बघा माझ्या देवाच्या लेकरांना मोठ्याने ओरडून म्हणाले की अहो गुरुजी तुम्ही आमच्यावर काय करा? दया करा. 14व्या वचनामध्ये येशू सांगतो, त्याने त्यांना म्हणाले,
तुम्ही जाऊन स्वतः याजकाला जाऊन दाखवा, म्हणजे येशूचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. तुमचे संकट, तुमचे अडचणी, तुमचे दुःख, तुमचे कष्ट, तुमच्या समस्या माझ्या देवाच्या लेकरानं येशूच्या नावाचं ज्यावेळेस तुमच्यामध्ये सामर्थ्य प्राप्त होतं त्यावेळेस तुम्ही तुमच्या याजकाला जाऊन दाखवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं येशू काय म्हणत आहे, फक्त तुमच्या याजकाला जाऊन दाखवा. याजकाला फक्त बघा, बायबल सांगतं पळत गेले जाता जाता. हालेलुया, जाता जाता. बायबल सांगतं येशूचं सामर्थ्य जाता जाता त्यांना स्पर्श केलं आणि 10च्या 10 कुष्ठरोगी बरे झाले. हालेलुया. 9 जण कुठे गेले? घरी गेले. बरं झालं घरी गेले. येशूनं सांगितलं याजकाला दाखव. एकच गेला आणि दाखवून परत येशूकडे येत आहे. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरा, जो अंतःकरणाने, जो मुखाने कबूल करेल त्याचंच तारण होईल. हालेलुया. या 10 जणांचं तारण झालं नाही, कारण हे जगामध्ये संपूर्ण झालं. प्रेज द लॉर्ड. बरं केलं, सामर्थ्य मिळालं, आरोग्य मिळालं, पण जगामध्ये मिक्स होऊन गेलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या देवाच्या लेकरा, खूप मोठा संदेश आहे, पण या ठिकाणी मी थांबतो, कारण येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही ज्या ज्यावेळी प्रार्थना कराल, ज्या ज्यावेळी माझ्या देवाच्या लेकरानं तुम्ही देवाला हाक माराल, त्यावेळी देवाचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. देवा